नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमचे चारही चॅनल सबस्क्राईब करा. आम्ही हे पुन्हा पुन्हा सांगतो आहोत. आपल्याकडं साधारणतः एखाद्या संघर्षात, मारामारीत, युद्धात आपली बाजू जरा कमजोर कमकुवत वाटली की अशावेळी थोडासा शहाणपणा करून आपण बोलणी करूयात, संघर्षाने काय होतं असे विषय समोर येतात. राष्ट्रीय पातळीवरती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती जेव्हा काही असे विषय समोर येतात तेव्हा हमखास समजून घ्यायचं की ज्याची पडती बाजू आहे. बरं, तो स्वतः म्हणाल तर हेही समजू शकतो, पण असे काही मधले लोक असतात जेव्हा ते असे अफवा सोडून देतात की नाही नाही आता संघर्ष नको, आता मैत्रीपूर्ण बोलणी झाली पाहिजे, तेव्हा समजून घ्यायचं की याच्या मागचा हेतू काहीतरी वेगळा आहे. आमच्याकडे एक तुम्हाला मी छोटं उदाहरण सांगतो. कॉलेजच्या निवडणुका होत्या आणि त्या कॉलेजच्या निवडणुकांमध्ये एक जो त्याच्यातल्या त्यात ज्याला हौस होती निवडणुकांची लढवायची वगैरे, त्यानंच पसरून टाकलं की मी कसं निवडणूक लढवणार आहे, माझ्या मागं काय काय नाही. आणि जेव्हा त्याच्यापेक्षा बलाढ्य असा दुसरा एक पोरगा ज्याच्या पाठीमागं मोठं हे आहे, त्यानं लढवणार असं कळल्याच्या नंतर ह्यानं फार चांगलं डोकं लावलं. ह्यानं त्याला जाऊन सांगितलं की असं आहे, मी निवडणूक लढवणार आहे, एवढे एवढे आमचे, तर तुला दुसरा एक पर्याय मी समोर ठेवतो की जर तू आमच्या आम्ही 10-12 जण आहोत त्याच्यातले कोर ग्रुपचे, आम्हाला जर तू पार्टी दिली तर आम्ही निवडणूक अर्ज भरत नाही. जो बलाढ्य होता, निवडणूक लढू शकत म्हणजे येऊ शकत होता, त्याला त्यातल्या त्यात असं वाटलं की जाऊ द्या, काय एवढं काय फरक पडणार आहे, आणि त्याने त्यांना पार्टीसाठी ठरवलं. जेव्हा झाली ती पार्टी झाली, निवडून यायचा तो निवडून आलाही. ज्यानं पार्टी घेतली त्याला मी विचारलं की का रे, तुमच्याकडं तुम्ही एकूण सगळे 10-12 जण होता, तुम्ही काय जोर करत होता? ते म्हणे आम्हाला तर काय, आम्हाला फक्त पार्टीच पाहिजे होती, नाहीतरी पार्टी मिळाली बस झालं. आता हे जे काही प्रकरण आहे ना, असं छोटंसं वाटणारं आणि अगदी आमच्या कॉलेजच्या लेवलचं, तेव्हाची गोष्ट 1988-89ची. आता 2026मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती ठरवून असा एक प्रकार आपल्याकडच्या लिब्रांडो विचारवंतांनी केलेला आहे. फक्त त्याच्यामध्ये फरक इतकाच होता की तेव्हा ते ज्यांना पार्टी पाहिजे ते वैयक्तिक सरळ स्वतःच्या स्वार्थासाठी बोलत होते. हे बदमाश यांच्या स्वार्थासाठी देशाला खड्ड्यात घालायला निघालेले आहेत. आपल्याकडच्या ह्या तथाकथित 50-60 महान विद्वानांनी, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, पत्रकार या सगळ्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे की भारत पाकिस्तान मैत्री वार्ता कशी सुरू झाली पाहिजे. नावं तर ठरलेले आहेत त्याच्यामध्ये. फारुख अब्दुल्ला असो, महबूबा मुफ्ती असो, मीरवैज उमर फारुकी असो, RJDचे राज्यसभेतले खासदार मनोज झा असो, हुमायून कबीर असो, हे नावं पुन्हा काही वेगळं सांगायची काही गरज नाही. ह्या सगळ्यांचं राजकारण आणि बाकीचं सगळं काय कसं, डॉक्टर दयाल म्हणून ते महान आहेत, काय बोलावं, ते तर माओवाद्यांशी पण चर्चा करा असं म्हणत होते. हे सगळे बदमाश आत्तापर्यंत मानवाधिकार आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी बोलत होते. त्यांना पहलगाममध्ये जेव्हा या अतिरेक्यांनी ठरवून धर्म विचारून, धर्म तपासून मारलं, तेव्हा नाही आठवलं हे सगळं, तेव्हा नाही चिठ्ठ्या लिहावं वाटले. ज्यावेळेस 26 अकराचा अतिशय निर्घृण असा हल्ला मुंबईवरती झाला, देशाची आर्थिक राजधानी ध्वस्त करण्याचं ते सगळं जे कट होता, तेव्हा यांना नाही वाटले की याची चिठ्ठी लिहावी म्हणून. आत्तासुद्धा यांना चर्चेमध्ये मी आवर्जून त्या सगळ्या चर्चा विषयाच्या रात्री हिंदी आणि इंग्रजीमधल्या ऐकतो. जेव्हा यांना विचारत होतं की बाबा अजमल कसाब कोण होता, अजमल कसाबला पाठवलं कोणी, चर्चा करायची तर कोणाशी करायची आणि का करायची, काश्मीरचा प्रश्न सोडवला पाहिजे. काश्मीरचा काय प्रश्न आहे, आणि काश्मीरचा प्रश्न सोडवायचा तर भारत आणि भारतातलं सगळं अंतर्गत आहे, पाकिस्तानचा काय संबंध. म्हणजे आत्ताच सांगतो मी, कालचं हे मी जुनं सांगत नाही आहे, 370 हटवायच्या आधीच आणि त्या काळातलं. अगदी आत्ता 370 हटवून इतके दिवस झाल्यानंतरच मी तुम्हाला सांगतो. म्हणजे बदमाशपणा किती आहे ह्या सगळ्यांचा तुम्ही लक्षात घ्या. फारुख अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती यांचे काय वाक्य होते 370च्या वेळेस? खून की नदिया बहेगी कोणी सांगितलं होतं? तिरंगा उठाने के लिए कंधे नहीं मिलेंगे, उठाने के लिए काही ते प्रेते जेणेकरून उचलायचं म्हणून. ते इतक्या घाणेरड्या भाषेत बोललेले हे लोक गेल्या, जुनं जाऊ द्या, 370 हटल्याच्या नंतर ज्या गतीनं, ज्या त्वरेनं काश्मीरवरती भारताला नियंत्रण मिळवता आलेलं आहे परिस्थितीवरती, म्हणजे काश्मीरवरती काय परिस्थितीवरती, आणि आज अशी परिस्थिती आहे की भारताच्या या सगळ्या धडक मोहिमेमुळं काश्मीरमधली शांतता आणि सुव्यवस्था, त्या ठिकाणची सुरू झालेली इन्फ्रास्ट्रक्चर, संरचनांची मोठी कामं,
POK मधल्या लोकांनी मधली अस्वस्थता, बलूचमधली अस्वस्थता, ह्या सगळ्यातून पाकिस्तानचं जे कंबरडं मोडायला लागलेलं आहे आणि आता ही शक्यता निर्माण झालेली आहे की केव्हाही POK परत भारतामध्ये वापस येऊ शकतो. त्याच वेळेस नेमके हे बदमाश मैत्रीपूर्ण चर्चा करा म्हणून पत्र लिहित आहे. हा हेतू कसा आहे ते मी ते लक्षात घ्या. म्हणून मी म्हणालो ना की ज्याची बाजू पडती आहे तो आवर्जून असं सुरुवात करतो बोलायला की नाही आता चर्चा केली पाहिजे. तेव्हा का नाही वाटलं ह्यांना चर्चा केली पाहिजे म्हणून? आत्ता पहलगामचा अटॅक झाला तेव्हा ह्यांनी त्यांना का नाही असं पत्र लिहिलं की चर्चा केली पाहिजे म्हणून? भारताचं जाऊ द्या, हे जे सगळ्यांना शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. अरे पण शांतता केव्हा प्रस्थापित होईल? ज्यानं शांततेला धोका निर्माण केलेला आहे त्याला आवर घातला तर शांतता प्रस्थापित होईल ना, की जो शांत आहे त्याला परत सांगून की शांतता प्रस्थापित झाली पाहिजे? हे काय गोष्ट आहे? पाकिस्ताननी काश्मीरचा भाग व्यापलेला आहे, भारताने पाकिस्तानचा भाग नाही व्यापलेला कुठला. अधिकृतरित्या भारताच्या नकाशामध्ये असलेला POKचा भाग हा पाकिस्तानी व्यापलेला आहे आणि तुम्ही भारताला सांगताय की शांतता प्रस्थापित झाली पाहिजे म्हणून. ही जी काय मानसिकता आहे ना, आणि हे ज्या पद्धतीने हे पत्र लिहिणं वगैरे चावटपणा करायला लागलेत, हे खरं तर ना 2 गोष्टी घडल्या. 2024च्या निवडणुकीमध्ये जे काही यश मिळालं विरोधी पक्षांना त्यातल्या त्यात, आणि त्यांना भाजपचं बहुमत कमी करण्यामध्ये किंवा वैयक्तिक म्हणजे भाजपला म्हणून जागा कमी करण्यात त्यांना यश मिळालं. आणि त्याचा आनंद इतका झाला की आता कुठल्या परिस्थितीमध्ये भाजप हरणार, मोदी जाणार, योगी किंवा हे सगळेच संघाचं कसं नाक कापलं, भाजपचं कसं नाक कापलं. पण त्याच्यानंतरच्या तातडीनं सगळी परिस्थिती सुधारून म्हणजे कोर्स करेक्शन करून सगळ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं भाजपनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, त्याच्यानंतर आता हे सगळं सुरू झालेलं आहे. दुसरं सगळ्यात मोठा फटका बसला ते ऑपरेशन सिंदूरमुळे. जगामधलं हे एकमेव उदाहरण आहे की आपली अतिशय कमीत कमी हानी करून नेमकं जे टार्गेट आहे तेवढं फक्त अचीव करायचं आणि वापस यायचं. हे युद्धाचं तंत्र तर कोणाला माहितीच नव्हतं म्हणण्याच्या पेक्षा असं वापरलं जात नव्हतं. अगदी आत्ताचं हॉर्मुझ बंदराचा जो सगळा गंभीर प्रश्न, अमेरिका आणि ज्या पद्धतीनं हे सगळं पोहोचलेलं होतं इराणचं, हे जे सगळं अडकून बसलं, मोठ्या मोठ्या महासत्तांना सुद्धा जी गोष्ट जमली नाही ती भारताला जमलेली होती. त्याच्यामध्ये पाकिस्ताननी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला म्हणा किंवा काय, आणि त्याला कशी सगळ्यांनी त्यांच्या तोंडाला पानं पुसली. स्वतः पाकिस्तानमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे, रोजचं जगणं मुश्किल होऊन बसलेलं आहे. या पार्श्वभूमीवरती की आता यांना हे माहीत झालेलं आहे की ज्या पद्धतीचं एक ॲग्रेसिव्ह अतिशय जोरकश अशी भूमिका नव्हे प्रत्यक्ष कृतीच भारतानं केलेली आहे. ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही. ऑपरेशन सिंदूर, मला तर माझा तर्क आहे, माझ्याकडे काही सोर्सेस नाहीत, वेगळी माहिती नाही, POK घेतल्याशिवाय ऑपरेशन सिंदूर थांबतच नाही. तेव्हाच जेव्हा ही मोहीम सुरू झाली तेव्हाच POK हे लक्ष होतं. हे काही ते सैन्याचे अधिकारी वगैरे स्पष्टपणे समोर त्यांचे जे काही छुपे आहेत त्या गोष्टी येऊन सांगत नसतात. मी फक्त तर्कानं सांगतोय, माझ्याकडे काही वेगळे सोर्सेस नाही आहेत. आणि जेव्हा हे कळतंय त्याचा म्हणजे पहिला पुरावा म्हणजे हाच आहे. ह्या ज्या सगळ्या बदमाशांनी पत्र लिहिलेलं आहे, कोणी सांगितलं ह्यांना पत्र लिहायला? आणि यांना एवढं जो प्रेम होतं ते अधिकाने लिहिलं. जेव्हा काय कारगिलच्या वेळेसची गोष्ट सांगतो, वाजपेयी तर तिकडे गेले होते ना भेटायला त्यांच्या पाकिस्तानमध्ये, लाहोरला बसनी गेलेले होते ना. मग काय झालं त्याच्यानंतर? कारगिल घडलं. हे सगळ्या घटनांचा उजाळा याच्या पूर्वी पाकिस्तानशी सगळी चर्चा केली होती, मनमोहनीनंतर 26/11 घडलं. प्रत्येक वेळी हे घडलेलं आहे. चर्चा करायची, शांततापूर्ण बैठका सगळं हे करायचं आणि त्याच्यानंतर पाकिस्तानने हल्ले करायचे. हे आता चालणार नाही. ऑपरेशन सिंदूरचं यश आणि विशेषतः आत्ताच्या ह्या रशिया युक्रेन असो किंवा अमेरिका इराण असो, या सगळ्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये ह्या पार्श्वभूमीवरती भारतानं केलेलं धोरण, आखलेलं धोरण आणि राबवलेलं ते सगळी प्रक्रिया किती योग्य होती हिचे सगळ्या जगामध्ये कौतुक सुरू झालेलं आहे. आज त्याला यश मिळताना दिसत असताना हे नतद्रष्ट देशद्रोही पद्धतीने पाकिस्तानशी चर्चा करा म्हणून सांगतात. पाकिस्तानशी का चर्चा करायची? त्यांचं पाणी रोखलेलं आहे. सगळ्या पातळीवरती पाकिस्तानची कोंडी केलेली, व्यापाराच्या पातळीवरती तर केलीच आहे,
आणि त्याच्यानंतर आता हे जे सगळं पाणी वगैरे रोखून काश्मीरमधले आणि बाकीचं जे सगळं ज्या पद्धतीच्या धडक मोहिमा चालू आहे त्या सगळ्यातून यांचे डोळे पांढरे झालेत आणि म्हणून यांनी पांढरं निशाण फडकवत आता नाही बोलणी केली पाहिजे, मानवाधिकार आहे असा पंटरपणा सुरू केलेला आहे. त्यावरची उसंतवाणी. पाकड्यांशी करा म्हणे आता मैत्री पुरोगामी खात्री घेतातही. जेव्हा जेव्हा झाली शांतता बोलणी शरीर चाळणी जवानांची. भाषा कळे यांना खेटरा खेटरी लेटरा लेटरी नकोचही. आत्ता चका अशी झाली यांना बुद्धी हरवली शुद्धी विवेकाची. पाकड्यांचे सारे हाल झाले खस्ता म्हणून हा सस्ता सल्ला देते. परदेशी पैसा नाचती बाहुले, परदेशी पैसा नाचती बाहुले मोदी यांना सले जळीस्थळी. कांत ओळख आहे देशद्रोही बंदे, कांत ओळख आहे देशद्रोही बंदे. बघा यांचे धंदे घातकजे, बघा यांचे धंदे घातकजे. जे सगळे हे पत्र लिहित आहेत हे सगळे जे बदमाश आहेत हे सगळे हे देशद्रोही आहेत पहिले हे लक्षात घ्या. ज्या आंतरराष्ट्रीय कटाचं तुंतुणं यांच्या वैचारिक विद्यापीठाचे कुलगुरू असलेले सुमार बुद्धीचे लोक वाजवतात. आमचं तर त्या पहिल्या दिवसापासून जेव्हापासून त्यांचे वाक्य आलेलं आहे 2019ची निवडणूकच होणार नाही, मोदी पंतप्रधानच होणार नाही, सत्ता सोडणारच नाहीत वगैरे अकलेचे तारे ज्यांनी तोडलेले आहेत. ते जे आंतरराष्ट्रीय कटाचं तुंतुणं म्हणतात ते नेमकं उलटं. हे सगळेच बदमाश आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहेत. जॉर्ज सोरोसच्या फंडिंगवरती पोचणारे आहेत. यांची ही कृती हा पुरावा देते की हे देशद्रोही आहेत. इथेच थांबूया. धन्यवाद. कर्मजागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.